सर, अन्न भेसळ ही एक फार मोठी समस्या आहे. तुकाराम मुंडे यांच्या प्रकरणामुळे बरीचशी जागृती झाली. तरीसुद्धा एक समाजाकडे जर पाहिलं तर 90% लोकांना अजूनही त्याच्याशी काही देणं घेणं नाही. काय करा नाही, प्रश्न काय माहिती का, की लोक जगतेत कशासाठी हाच लय मोठा संशोधनाचा विषय. बरोबर आहे की नाही? आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना, तर आपण माणूस आहेत का नाही याचं आत्मचिंतन आता प्रत्येकाने करायची गरज आहे. म्हणजे जनावरं जे जगतात का नाही, जनावरापुढं तुम्ही जर दावणीला काही टाकलं का नाही, त्यांना खायचं पडलेलं असतं, त्यांना पोट भरायचं पडलेलं असतं. बरोबर आहे का नाही? त्यांचा मेंदू चलतो काही, त्यांची भूक मोठी असते. तसं आताची जी माणसं आहेत का, ती पोट भरण्यासाठी जगतात. त्याच्यात त्या दावणीला काय टाकलं, आपल्या ताटात काय वाढले याच्याशी काही देणं घेणं नाही. ती विषय का त्याच्यापासून आपल्या शरीराला अपाय ह्याचा विचार कोणी करीतच नाही. उलट काय माहिती का, की जे अपायकारक आहे, ज्यांना आपलं लवकर शरीर आजारी पडेल, आपलं आयुष्य लवकर संपुष्टात येईल, असे पदार्थ खाणं म्हणजे आता फॅशन झाली. अशा पदार्थांच्या जाहिराती करणं आणि त्या जाहिराती बघणं म्हणजे आता नवीन संस्कृती निर्माण झाली. अशी जगणारी विचित्र लोक आहेत. पण ते लहान लहान मुलांना एकदम ते चिप्स काय नव्हते तर लहान नाही, लहान मुलाला सवय कोण लावतंय? कोण लावतंय? बरोबर का? हे शहरामध्ये जे खेड्यातले ज्यांना एकेकाळी मातीत काम करीत होते, लोकांची तर रोजाने काम करीत होते, ज्यांना शहराची वेळ लागली ते शहरामध्ये आले, कामाधंद्याला लागले, शहरामध्ये एखादं घर बांधलं की त्यांना असं वाटलं की आता आपण फार नागरी झालो, आता आपण फार सुधारित झालो, आपला आणि आता आपल्या गावाचा काही संबंध नाही. गावातले लोक म्हणजे आता अडाणी, अशिक्षित, बरोबर का, गावठी, आणि आता आपण शहरी म्हणजे सुसंस्कृत झालो. अशा ज्या समजुती आणि भ्रामक कल्पना ज्यांच्या डोक्यात घुसल्यात, आता फक्त फरक एवढाच आहे की जे उघडे नागडे जे विदेशी पर्यटक वगैरे आहेत किंवा विदेशातली लोक आहेत, ज्या पद्धतीने ते वागतात आणि राहतात ना, फक्त त्यांची बरोबरी करणं राहिले. आणि त्यांची बरोबरी करताना ते जसं समजा सँडविच असेल, चॉकलेट असतील, वाढदिवसाचे केक असतील, बरोबर, ते सगळं स्टँडर्ड मेंटेन करून खातात. तरी पण हो, मेंटेन करून खातात. पण ह्या गाडवांना कळत नाही ना की ते कसं करतात. ते फक्त बघतात, फक्त बघून हे आचरण करणार आहेत. हे त्यामधला काय म्हणा सकसपणा, त्यामधली साजूकपणा हे तपासून नाहीत बघत. आपण फक्त डोळ्यानं बघतो आणि करतोय. बरोबर का? म्हणजे आपले फक्त आतापर्यंत डोळे सुधारलेले आहेत, आपलं बुद्धिमत्ता, मन आणि विचार सुधारलेले नाहीत. म्हणून जे काही डोळ्याने बघतोय ते काही सगळं खरंच नसतं ना. असं डोळ्याने बघून जे काही समजा उद्ध्वस्त होणारे लोक आहेत, उद्ध्वस्त होणारा समाज आहे, उद्ध्वस्त होणारा संस्कृती आहे, तर ही लयाला चालली. आणि मग ह्याचा परिणाम आता ह्या लहान लेकरावरती होतो आहे. मी आज एक बातमी वाचली बघा, तुम्हाला सांगतो की जन्माला आलेलं लेकरू, आजचीच बातमी वाटतं, जन्माला आलेलं लेकरू, बरोबर का नाही, तर त्याच्या हार्टमध्ये, त्याच्या हृदयामध्ये ब्लॉकेज आढळले. अजून त्यांनी बाहेर येऊन श्वाससुद्धा घेतलेला नाही, एक दिवस त्या सुद्धा झालेला नाही. असं जर लहान जन्माला आलेलं लेकरू जर त्याला ब्लॉकेज असतील त्याच्या हार्टमध्ये, तर विचार करा ना तुम्ही की तुम्ही काय खायला लागले, त्याच्या आईबापाने काय खाल्लं असेल. लहान लेकराला तुम्हाला सांगतो ती काय, अनेक बातम्या आता येतात बरं का, की ती 4 वर्षाच्या पोरीला मासिक पाळी आली, 8 वर्षाच्या पोरीला आली, 10 वर्षाचं तर किती यायला लागलं. आलं लक्षात? ही किती वाईट परिस्थिती आहे. आता म्हणजे लहान जन्मजात आजार लेकरं घेऊन यायला लागले. हे कशाचा परिणाम आहे? बरं, पूर्वीची माणसं बघा तुम्ही, अजून बी 4-2 माणसं एखाद्या गावामध्ये सापडतात की ज्यांनी 90 पार केली, 100 पार केली, पण अजून ठणठण येते, चलतेत. कशाचा परिणाम आहे? त्यांना काय असे पौष्टिक आहार त्या काळात मिळत नव्हते. चटणी भाकर खाणारी माणसं होती, बाजरीच्या भाकरी ठेसा खाणारी माणसं होती. प्युअर होता. तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही काय खाता आणि किती शुद्ध खाता हे महत्त्वाचं आहे. काय तुम्ही फार मोठा सुकामेवा खाल्ला पाहिजे, तुम्ही फार मोठं चमचमीत खाल्लं पाहिजे, याच्याशी काही देणं घेणं नाही. काय तुम्ही किती सकस खाता हे फार महत्त्वाचं आहे. मग तुमच्या खाण्यामध्ये 1-2 वस्तू का असाना. आणि निसर्गानं काय माहिती का, तुम्हाला सांगतो, माणूस जिथं जन्माला आला का, जिथं जो प्राणी जन्माला आला त्याच्या भोवती अशी
व्यवस्था निर्माण करून ठेवली की त्या प्रत्येक घटकामध्ये त्याला पोषण देणारे फळं, भाज्या, धान्य, गवत, तृणधान्य, म्हणजे ज्या त्या प्राण्याला ते सगळं त्याच्याजवळ दिलेलं आहे. फक्त त्याला ते खाता आलं पाहिजे. आपण जवळचं सोडतोय आणि लांब पळतोय, म्हणजे जे टिकाऊ आहे ते सोडून देतोय आणि जे उद्ध्वस्त होणार आहे, जे संपविणार आहे त्याच्या मागं पळतोय. ह्या मृगजाळाच्या मागं पळण्यामध्ये ह्या मध्यंतरीच्या पिढ्या गेल्या आणि आता बी ज्यांना काही समज नाही ना त्या धावत आहेत. कशासाठी धावत आहेत? की मला चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये खायला भेटावं, चांगलं खायला भेटावं, माझ्या लेकरांना खायला भेटावं, मला कुटुंबासकट वाढदिवस तिथं साजरा करता यावा, लग्नाचा वाढदिवस तिथं साजरा करता यावा, माझी रिटायरमेंट सेरेमनी तिथं साजरी करता यावी, पार्टी देता यावी. त्यासाठी कमवायचे. शहरामध्ये येऊन चांगलं घर घ्यायचं आहे, बरोबर का? त्यासाठी कमवायचे, बरोबर. शिक्षणासाठी नाही. शिक्षण हे दुय्यम आहे. शहरामध्ये घर बांधणे प्रत्येकाचं एक स्वप्न झाले सध्याच्या काळात. मी काय म्हणतो माहिती का, तुमचं घर बांधणं ही प्राथमिक गरज नाही. घरापेक्षाही मोठी वस्तू जगामध्ये काय आहे? पण ती खेड्याच्या ऐवजी शहरात बांधणं. अहो, शहर असो नाही तर खेड असो, बरोबर का? तुमचं जगणं फार महत्त्वाचं आहे ना. तुमचे जर श्वासच चांगले चालले नाही, तुमचं शरीरच जर व्यवस्थित राहिलं नाही, तर तुम्ही राजमहालात जरी राहिले तरी त्या नरक वेदना आहेत. वेदना आहेत त्या नरकापेक्षा भयंकर, बरोबर का? अशा असंख्य लोक आहेत. तुम्ही पेपरमध्ये वाचला असन, सोशल मीडियात वाचला असन, करोडोची संपत्ती बेवारच मेलेत आत्ता मागच्या महिन्यामध्ये. तशा काही घटना आहेत की ज्यांच्याकडे संपत्ती प्रचंड आहे पण लेकरं त्यांचा अंत्यविधीला नाहीत. काही लोक आजारी पडून मेले घरामध्ये. काही लोकांनी हे सगळं बघून शेवटी का व्हायना डोळे उघडले म्हणून सगळी संपत्ती दान करून टाकली, बरोबर आहे काय? म्हणजे त्यांना इतकी ग्लानी आली की ज्या गोष्टी आपण कमवायला पाहिजे त्या कमवल्या नाही आणि ज्या नको आहेत त्या कमवून संचय करून ठेवल्या, बरोबर आहे का नाही? म्हणून जगण्यासाठी पैसा लागत नाही. आलं लक्षात? जगायचं कसं आणि कशासाठी जगायचं ही समज येणं, बरं का, ही फार महत्त्वाची. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्या जुन्या लोकांनी सांगितलेले, आधी शरीर कमवा, मग ज्ञान घ्या, ज्ञान घेतल्यानंतर पैसा कमवा. आता लोक उलटं करतात, आधी पैसा कमवतात, मग शिक्षणाच्या मागं धावतात, मग शरीराचा विचार करतात आणि तवार आयुष्य संपलेलं असतं. नाहीतर कुठला तरी एखादा मोठा आजार येतो आणि गपकुनी मध्येच जातो, काही इकडं नाही तिकडंच नाही, गेला बेभाव. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, की माणसं जर तुम्ही विचार केला ना, अकाली मरण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर तुमचे स्वप्न फार लांबची गोष्ट आहे, बरोबर. परंतु ज्याला हे कळतं का, त्यांना सगळं मिळतं. त्यांचे स्वप्न पूर्ण होतात, त्यांच्याकडे पैसा पण येतो आणि ते शरीर पण मेंटेन करतात. पण असे किती टक्के लोक आहेत? 10 लाखात 4-2. बाकीचे जनावरासारखे किड्या मुंग्यासारखे मरतात, उड्या हाणतात माकडासारखे संपून जातात. काय उपयोग आहे जगून? तुम्ही आधी समजून घ्या की आपण माणूस म्हणून जगाला म्हणजे काय माणूस म्हणून जन्माला आलो. आधी आपण माणूस आहे. इथपासून विचार प्रक्रिया सुरू करा. नाहीतर मग ते आधी मानव जे होते 3 लाख वर्षापूर्वीचे होमोसेपियन्स, त्यांच्यातून तुमच्यात काय फरक आहे? ते तरी तुमच्यापेक्षा हुशार होते, ते समूहाने राहत होते, एकमेकाचा सांभाळ करीत होते, एकमेकासाठी जीव देत होते. आता ते कमीत कमी तुमच्याकडे ते समूह पण नाही ना. तुम्ही स्वतःलाच एवढे शहाणे समजता, बरोबर का? तुमच्याच समुदायातल्या, तुमच्याच नात्यातल्या, तुमच्याच आजूबाजूच्या लोकांना तुच्छ समजता. म्हणजे तुम्ही समुदायापासून बी दूर गेले, समाजापासून बी दूर गेले, नातेसंबंधापासून, कुटुंबापासून बी दूर गेले. अख्ख्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये तुम्ही एकटे स्वतःला शहाणे समजता. सध्या माणसं कोणी कोणाला बोलत बी नाही सध्याच्या काळात. मग मी काय सांगतो, म्हणजे ते स्वतःला इतका मोठा समजायला लागला की कदाचित त्याच्यामध्ये अजून एवढी मोठी समज नाही आली. लोक भेटायचे, गप्पा टप्पा चालायचे, हे सगळं बंद झालं सध्याच्या काळात. मग ह्याचं कारण काय माहिती का, की ते 2 पैसे त्याच्या हातात आले का नाही, दारू प्यायल्यानंतर माणूस चंद्रावर जातो असं आपण ऐकलं होतं, बरोबर आहे का नाही? तशी ही जी तुमची संपत्तीच्या मागण्याची धावण्याची जी नशा आहे का, हे चंद्रावर नाही काय, तर हे खाली बसून मंगळ बघत आहेत की डायरेक्ट जर मला जर एवढे पैसे कमीता आले तर मी मंगळावर प्लॉट घेईन आणि जर उद्या निघली तर तिथला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस होईल. ही भ्रामक कल्पना आहे ना श्रीमंतीची, ही भ्रामक आहे. तुमच्याकडे विचाराची श्रीमंती असली पाहिजे, तुमच्याकडे माणुसकीची श्रीमंती असली पाहिजे, बरोबर का? तुमच्याकडं आनंदाची श्रीमंती असली पाहिजे. आलं लक्षात? ही श्रीमंती महत्त्वाची.
तुमच्याकडं पैसा आला म्हणजे त्या श्रीमंतीमध्ये तुम्हाला आनंद मिळत नाही किंवा आनंद येतच नाही. कारण ज्यांनी श्रीमंती पैशातून श्रीमंती मिळवली ती लोक समाधानी नाहीत आणि आनंदी नाही. बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये आयुष्य संपलेलं असतो. एकदा आयुष्य संपत आल्यानंतर मग आनंदाला काय उपयोग आहे? बरोबर. समाधान आणि आनंद ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. ही कमवणं फार गरजेचं आहे. लोकांची स्पर्धा करणं सोडून द्या. बरोबर का? लोकांविषयी असूया निर्माण करणं सोडून द्या. आज जर तुम्ही बघितलं ना तर एखाद्या माणसाच्या सोबत जर तुम्ही 4-2 तास राहिले आणि त्याला थोडं बी वाटलं ह्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे, याच्यान का आपल्या कपड्यामध्ये काहीतरी फरक आहे, याच्याकडे ही गाडी आणि त्याच्याकडे माझ्याकडे ही गाडी आहे. बरोबर का? याच्या हातात ही गाडी आणि माझ्या हातात काहीच नाही. ही असूया जी निर्माण होते का नाही दुसऱ्याकडे बघून, ही फार भयंकर आहे. ती फार म्हणजे वेदनादायी आहे. बरोबर का? याला कुठला रोग व्हायची गरजच नाही. काय तुमच्या विचार क्षमतेमध्येच अनेक रोग आहेत. ते रोग जळले का माणूस तिथंच संपला. ती तुमची प्रगती तिथंच संपली. तुम्ही कधीच त्या समोरच्याची बरोबरी करू शकत नाही. काय म्हणून अगोदर स्वतःमध्ये समज येणं महत्त्वाचं आहे. कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य दिलं पाहिजे हे समजलं पाहिजे आणि माणसामध्ये माणूस म्हणून राहता पण आलं पाहिजे. काय हे फार गरजेचं आहे. हे कोण शिकवणार तुम्हाला? आज कोणी शिकवणारे अशी माणसं भेटत बी नाहीत. आणि कोणी शिकवायला गेला ना तर ऐकणारे पण ते लय शहाणा आहे. बरोबर का? मग तो लय शहाणा आहे ना तर तू 10 पट शहाणा आहे बाबा, तिकडंच जाऊ दे तुझं तू. आहे का नाही? म्हणजे तसल्याला शिकून बी सांगून बी उपयोग काही नसतो. बरोबर. आलं का लक्षात? ज्याचा ऱ्हास जवळ आलेला आहे त्याच्या आड कधी येऊ नये. संपणाऱ्याला संपून दिलं जावं. बरं का? मरणाऱ्याला मरू दिलं जावं. आलं का नाही? आणि ज्याला प्रगती करायची त्याला कुठलेच अडसर नसते. त्याला ते सांगायची सुद्धा गरज नाही. काय म्हणून स्वतः शहाणपण येणं फार गरजेचं असतं. काय हे असे अनेक साधू संतांचे विचार आहेत. आपण त्यांच्याकडे बी थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. चला, धन्यवाद सर. धन्यवाद.